देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. थँक गॉड सौरभ तू इथेच आहेस. हे बघ तुझं मन मला कळतंय रे, पण आता तुम्ही एक गोष्ट ठरवली आहेत ना, मग ती प्रामाणिकपणे पाळा ना, तरच तुमचा हेतू साध्य होईल ना. अशा पळवाटा शोधण्यात काय अर्थ आहे? मॅम तुम्ही जे म्हणताय ते मला कळतंय आणि बिलीव्ह मी मला शपथही नाही मोडायची, पण मला काय होतंय ना मलाच कळत नाही. काय करू काय नको खरंच कळत नाहीये मला फक्त थोडा वेळ तिच्या सोबत घालवायचा. प्लीज मला तिच्या खोलीत थोडा वेळ घेऊन चला. हवं तर मी डोळे बंद करतो मॅम प्लीज. सौरभ सौरभ प्लीज तू रागव नकोस प्लीज. हवं तरी पट्टी बांध माझ्या डोळ्यात. अरे मॅम प्लीज मॅम. सौरभ तू ऐक माझं. नाही म्हणू नका मॅम प्लीज. सौरभ प्लीज. देवा तुझ्या गाभाऱ्याला बराच नाही सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही देवा कुठं शोधू तुला मला सांगना प्रेम केलं मला कळत नाहीये मी काय करते ते. चल कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले स्वप्न माझे आज नव्याने खुलले अर्थ सारे घे घ्यायची शपथ स्वतःला सिद्ध करेपर्यंत हिचं तोंडही बघणार नाही. मधुकरराव झोप आली नाही वय अजून. कशी येणार झोप? सीमा आणि मार्कंडचे चेहरे नाचतात डोळ्यासमोर सारखे. काही घोड मारलेलं नाही रे मी कोणाचे. काही कारण नसताना माझ्या स्वतःच्या घरातनं मला इथे हाकललंय आणि इथे आणून डांबून ठेवलंय.
मलाही कळत नाही, मार्कंड राहणार तिकडे, सीमा इकडे, मूल नाही, बाळ नाही, मला का घरातनं बाहेर काढलंय? हे म्हणजे चोराला सोडून संन्याशाला फाशी, तसं झालंय. माझ्या शब्दावर कोणाचा विश्वासच नाही. पण इथं आलो, तुम्हाला पाहिलं आणि मग विचार मनात आला, एवढ्या मोठ्या संस्थांचे संस्थानिक जर इथे येऊ शकतात तर आमचं काय? करतोय प्रयत्न मन रमवण्याचा. तुरुंगात गेलेल्या कैद्याला जामीन मिळेल की काय अशी तरी एक आशा असते, इथं ती नाही. होय, पण मनाच्या तुरुंगात राहणाऱ्यांना तर ती कधीच नसते. अहो इथं काय आणि तिथं तुमच्या घरात काय? तुम्ही तर स्वतःला मनाच्या तुरुंगात कोंडून ठेवलंय की. सतत 24 तास एकतर त्या केदारच्या नावानं नाहीतर मग त्या सीमाच्या नावानं खडे पडत असता की राव तुम्ही. अहो त्यांच्याच विचारांच्या भिंती तुम्ही तुमच्या भोवताली उभ्या करून ठेवल्यात. बाहेर पडा यातनं, बाहेर पडा. मला सांगा टिकोजीराव, माणसाने स्वतःच्या मुलांचा विचार करायचा नाही तर मग कुणाचा करायचा? करावा मधुकरराव, माणसाने विचार जरूर करावं. अहो पर किती? आता उडू दे की राव त्यांचं त्यांना. धडपडतील पडतील पण आपलं आपलं शिकतील की. आणि एक लक्षात ठेवा मधुकरराव, जर स्वतःहून आले ना सल्ला मागायला तरच सल्ला द्यायचा. कारण एक गोष्ट लय महत्वाची आहे, किती बी मौल्यवान असला तरी बी फुकटच्या सल्ल्याला किंमत नाही. आलं का लक्षात? आणि म्हणूनच सांगतो की आता हिथून पुढे तू स्वतः तोंड उचकाटून विचारल्याशिवाय मीही सल्ला नाही द्यायचा तुला. कळलं? गुड नाईट टिकोजीराव. हो टिकोजीराव. पोटा आवरलाय, भांडी घासून ठेवलेत. हे काय सगळंच करायचं बाकी होतं. आज छबुताई तर येणार नव्हत्या. काय हे सगळं? हे सगळं कोणी केलंय? रंजूने केलं की काय सगळं? अगं कशाला केलंस एकटीने सगळं? अगं मी केली असती ना मदत. कपड्यांचा केवढा ढीग होता, मशीन मध्ये टाकायच्या आधी जरा घासावे लागतात कपडे. मी धुतले असते ना. नाही, एक मिनिट, मी कपडे धुतले नाहीयेत रंजू. मग काय दोरीवर जादूने वाळत पडले? मी खरंच सांगते, मी नाही धुतले कपडे. उलट मीच तुला विचारणार होते की ओटा तू आवरलास का, भांडी घासलीस का? नाही. नाही, पण मग कोणी केलं हे सगळं? चला 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 चला, माझी वाट सोडा पट्ट दिशी. तुम्ही दळण्याचा डबा घेऊन आलात? हो. भाज्या आणि दूध सुद्धा आणलंय. आता फर्स्ट क्लास गरमागरम चहा करून देतो, तुम्ही दोघी जाऊन बसा. एक मिनिट, म्हणजे हे सगळं तुम्ही केलं? कशा करता? अहो मग काय करणार, काल तुम्हीच म्हणालात ना छबुताई येणार नाहीयेत. हो पण बघ मी पटकन हातासरची सगळी कामं करून टाकली. आता आज नाश्त्याला काय करायचं तेवढं सांगा. म्हणजे पोहे करू का उपमा करू? नाही तर असं करतो, मस्त शिरा करतो गरमागरम, तुम्ही दोघी जाऊन बसा. चला. अहो माझ्या राणीला पाहून गेलो. सॉरी पण राहवलं नाही. लव्ह यू. आणि मिसेस सावंतांची फाईल आहे ती दुपारपर्यंत पाठवून द्या. मी ऑफकोर्स इथे घरीच फर्नांडिस. मॅम हा, मी परत फोन करते तुम्हाला. ओके मॅम. हे राधा, सौरभ इथे येऊन गेला. तो रात्रभर तुझ्यापाशी बसला होता, डोळ्यावर पट्टी बांधून.
वेडा मुलगा. पहाटे ही चिठ्ठी लिहिली, इथलं फ्लॉवर पॉट मधलंच एक फूल घेतलं आणि मला म्हणाला की राधा उठायच्या आधी तिच्या उशाशी हे ठेवा. मॅम, हा मुलगा मला कमकुवत करतोय. काय करू मी याचं? चला चला, गरमागरम शेवयांची खीर खाऊन घ्या पटकन पटकन. घ्या 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 घ्या. तुम्ही घरवांना घ्या पटकन. यस जिजू घ्या. पण सीमा वहिनी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी गोडाचा शिरा करणार होतो, हे कसं काय केलं? पण मला यस जिजूंनी सांगितलंय की तुम्हाला शेवयांची खीर खूप आवडते म्हणून. एक मिनिट. नाही, ही खीर जरा तुम्हाला गोडच लागेल, कारण माझ्या हाताला गोडवा जरा जास्तच आहे. काय रे सौरभ, हा रात्री गेला होतास, आत्ता येतोयस? अवरी कितीही जवळचा मित्र असला म्हणून काय झालं? त्याने खूप रिक्वेस्ट केली म्हणून मी काही बोलले नाही. प्लीज हा सौरभ, यापुढे असं चालणार नाही. बरं जा पटकन, आता फ्रेश होऊन ये. ह्या सदाने बघ छान खीर केली, ये लवकर. असं काय हा मुलगा, त्याचा का पापड मोडला? वहिनी, मी आता 2 मिनिटात त्याचा मूड मस्त करून आलो. तोपर्यंत तुम्ही खीर खा. आलोच. आपल्याला लय आवडला हा माणूस. हा सदानंद कुबेर. तुमची ओळख नाही, मग शांतपणे करून देतो. कसा घरच्यासारखा आहे, पण सगळं येते त्याला. हो ना, किती मदत करतो. हो ना. अगं बाई सीमा, काय ग? अगं मला ना यशने तुला द्यायला घर खर्चाचे पैसे दिलेत. थांबा मी घेऊन आले. अगं सावकाश दे, आधी खाऊन घे. नाही नको बाई, चिडेल माझ्यावर हा. अगं, अशी आणते काय? आणते. रंजू, अच्छा, कामाला विसरतात कसे तुम्ही? पण एवढं काय त्यात, देईल ना सावकाश. येईल तर ठीक आहे, पण दिला पाहिजे ना वेळेवर. व्यवहार आहे तो. सौरभ प्लीज जा इथून. तू मला कसं भेटायचं याचा विचार करत बसलास तर कसं होणार आहे सौरभ? मी वाट बघतेय की तू तुझ्या करिअरवर फोकस करशील. जे काही घडतंय ना, ते तुझ्या भल्यासाठीच आहे. सौरभ, खूप वाईट वाटतंय ना तुला? पण सीमा वहिनी जे काही बोलल्या ना, ते काळजीपोटी बोलल्या रे. वाईट वाटून घेऊ नको. चालतं व्हायचं इथून, चालतं व्हायचं. सीमा, यश, यश, काय झालं? यश, यश, मी या पाकिटात 10,000 ठेवले होते. ते नाही आहेत या पाकिटात. नाही. अरे मी सगळं कपाट शोधलं रे. अरे अचानक नाही आहेत. नाही, मला असं वाटतं, ऐक, मला असं वाटतंय की आपलं तो कोण ठेवलाय ना घरात, त्याचं काम असणार आहे. सदा. अरे आपण त्यांना ओळखत नाही, काय नाही, इथे त्याला ठेवलाय आपण. नाही, तो भला माणूस वाटतोय, तो नाही असं काही करणार. काय कसं गेलं म्हणजे तू ठेवलेच कुठे? नीट बघ, नीट बघून घ्या आधी. असं ठेवले म्हणते तू. आणि अरे 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 सौरभ, असा डायरेक्ट जाऊ नकोस. नाही म्हणजे बाहेर काय चाललंय ना हे मला माहितीये, मी सांगतो. म्हणजे नाही, बाहेर कशावरून गोंधळ चाललाय माहितीये का? त्या 10,000वरनं. हो, जे 10,000 मी घेतले होते, पण आता तू बाहेर जायचंस आणि ते 10,000 तू घेतले असं सांगायचंस. अहिंसा, सारखं नरडं धरता बाबा तुम्ही. सोडा सोडा, नाहीतर ती क्लिप आहे ना माझ्याकडची, ती लगेच पोलिसांकडे जाईल. तुमच्या कुटुंबावर कलंक, केदार तुरुंगात, पुढे फासावर. परवा नाही मला त्याची, परवा नाही मला त्याची. केदारला आता मीच फासावर लटकवणार. काय बरं वाटतंय या गादीवर. येणं सारखा असंच ढकलावं. इथे झोपतो आता. ढकल बाबा ढकल. केदार, केदार, चल ना आपण खेळूया. अरे आता माझ्या पॅरेग्राफला काही झालं असतं तर
आणि या पेनाला हे दादांचं पेन आहे आणि आता दादांची यायची वेळ झाली. तू पण लवकर अभ्यासाला बस, दादा ओरडतील. चल ना चल ना. अरे नको रे सौरभ, चल ना रे. अरे नको, आपण नंतर खेळूया, आधी अभ्यास करूया. दादा येते, चल ना. आता दादा मला ओरडतील. नाही नाही रे सौरभ, मी समजावेन दादांना. रडू नकोस तू. काय मस्ती चालली आहे इथे? काय चाललंय सौरभ? काय चाललंय? माझं पेन कोणी घेतलं? माझं पेन कोणी घेतलं? सौरभ इकडे इकडे या. दादा त्याला ओरडू नका, मी घेतलं होतं ते पेन. वाटलंच मला, वाटलंच हा उद्योग तूच करणार. काय करणार होतास पेन घेऊन? नाही, लपून छपून तिकडे मुरडत असतोस आरशा समोर. आता पेनाने काय कपाळावर टिकला काढणार होतास? पाहिल्या कोण उभा राहा चुपचाप, नाहीतर तू काय तोंडाकडे बघतोस त्याच्या? त्याला अभ्यासाला लाग. चल जा. पण दादा. दादा बिदा काय नाही, चालायला लाग. केदार, का वागतोयस आमच्याशी असा? सांग ना, का वागतोयस? मला मान्य आहे दादांनी तुझ्यावर खूप अन्याय केला, पण आम्ही काय गुन्हा केलाय तुझा? आम्हाला सगळ्यांना का छळतोयस केदार? आणि त्या मितालीच्या वडिलांनी काय केलं होतं तुझं? तुला माहितीये तू केवढा मोठा गुन्हा केलायस? तुझ्या एका चुकीपायी आपल्याला काय भोगावं लागणार तुला माहितीये? आता ती सदानंद कुबेर नावाची टांगती तलवार आपल्या घरात येऊन बसली. केदार, का केलंस असं? सांग ना, का केलंस? प्लीज माझं ऐक. तू सरेंडर हो. तू पोलिसांसमोर सगळं कबूल कर. तू खूप मोठा गुन्हा केलास केदार, यातनं सुटू नाही शकणार तू. नाही नाही, त्यापेक्षा तू मार मला. तू मार मला त्यापेक्षा. अरे पोलिसात जाऊन काय होणार आहे सौरभ? फासावरच लटकेन ना मी. उलट उलट सगळं प्रकरण चव्हाट्यावर येईल रे. आपल्या घरच्यांच्या नावाला बट्टा लागेल सौरभ. त्यापेक्षा मीच मरून जातो रे, मीच मरतो. सिस्टर, सिस्टर, व्हॉट बॉय? कोण आहे ते? आणि असे इथे का झोपलेत? हे नर्सिंग होम आहे, गार्डन किंवा कॉलेजचा कट्टा नाही. कुणी यावं आणि खुशाल बाकडावर झोपावं. बघताय काय? प्लीज विचारा त्यांना काय हवंय ते.